पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। धोंडीबा कुठे गेलं बाई? हा मला बोलावलं काकू? मी सांगितलेली सगळी कामं केलीस तू? हो, परसातील सर्व जागेची स्वच्छता केली मी, बघा ना। हो हो, ते दिसतंय मला। बर तू एक काम कर, इथे बैस, मी तुझ्यासाठी जेवायचं पान घेऊन येते। हा इथं? मग आणि कुठे? आता तूच सारं स्वच्छ केलंस ना, म्हणून तर म्हणतीये बैस। अरे अरे जरा सावकाशी न खा, पुन्हा वाढते मी अजून। काकू, आणखी एक पोळी मिळेल का? अरे तुझ्या पानात आहे ती तरी संपव आधी, मग वाढते की। हो, पण मला लागेल अजून एक। बरं बरं सांगते। हा भामे, ए भामे, अगं त्याला पोळी वाढ म्हणतोय अजून। सासूबाई हो, केलेला सगळा स्वयंपाक संपला। अगं बाई काय सांगतेस? कोणाचं असं खाणं काढू नये, पण ह्याच्या प्रकृतीकडे पाहून वाटत नाही ग ह्याचा आहार एवढा दांडगा असेल म्हणून। आता काय करावं? दुष्काळच असा पडलाय, बिचाऱ्याचे किती दिवसात हातातोंडाशी गाठ पडली नसेल कुणास ठाऊक। खरंय काकू, आणताय ना पोळी? हो, मी घेते करायला। तू बैस, हा आम्ही आलोच। बळवंतराव, अहो बळवंतराव थांबा तरी। अहो बळवंतराव थांबा। अहो बळवंतराव काय झाले तुम्हाला? बळवंतराव, हो नेमके झाले काय? बळवंतराव, अहो तुम्ही मित्र म्हणवता ना आम्हाला, मग सांगा तरी। तुम्ही देखील मित्र म्हणवता ना आम्हाला, मग सांगा माझ्या रागाचे कारण काय असेल? सार्वजनिक काकांचे सध्याचे धोरण तुम्हाला जितके चुकीचे वाटते तितके ते नाही वाटत आम्हाला। चुकीचे वाटत नाही? पण हे तुम्ही बोलताय गोपाळराव? अहो हे बघा, आपण सगळे ओळखतो त्यांना, त्यांचं कार्य मौल्यवान आहे। परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी बघून योग्य ती पावले उचलण्याचा विवेकही आहे त्यांच्यामध्ये। पण तसे घडताना तर दिसत नाही। आणि काय पाहतायत ते उघड्या डोळ्यांनी? हा सर्वत्र पसरलेला भयावह दुष्काळ पाहताय, आणि तो जर त्यांना दिसत असेल तर त्यात होरपळले जाणारे आपले शेतकरी बांधव दिसत नाही, वाढलेली उपासमार दिसत नाही। आणि या घडणाऱ्या परिस्थितीत त्यांनी काय करायला हवे? आजचा माणूस कसा जिवंत राहील याचे उत्तर शोधणे अपेक्षित आहे, आणि ते काय करताय? अहवाल तयार करतायत। त्याने काय साध्य होणार आहे? अहो अयोग्य काय त्यात? पण आजच्या या बिकट परिस्थितीतून उद्या जर असा प्रसंग निर्माण झाला तर काय पावले उचलता येतील याची यंत्रणा तयार होईल अशा अहवालातून। आणि आजच्या मांडणीवरून उद्याची पावले ओळखून जो चाल चालतो तोच द्रष्टा नव्हे का? घ्या घ्या घ्या, वा, तुम्ही त्यांचीच कड घ्या। हा, मुळात उद्याची यंत्रणा प्रत्यक्षात तेव्हा येईल जेव्हा आजची माणसे जिवंत राहतील। उद्या आपण जगू शकू अशी आशा त्यांच्या ठाई जिवंत राहायला हवी। आणि आज काय घडते? सर्वत्र चोऱ्या दरोडे घडतायत। बरं, आणि त्याचे प्रमाण पाहता उद्या स्वतःच्या जिवंत अस्तित्वासाठी हीच माणसे इतरांचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही। अहो आजची माणसे उद्या राक्षसे होतील जर त्यांची भूक शमली नाही। म्हणून काय दरोडे घालायचे, चोऱ्या माऱ्या करत फिरायचे? बळवंतराव, तो काय उपाय का भूक भागवण्याचा?
चोरी करून भूक शमत नाही, ती आणखीनच वाढते. आणि उद्या उपाशी राहायची वेळ येऊ नये यासाठी आज उचललेली पावले ही नेहमी स्वागतार्हच असते. छान छान. गोपाळराव, माझ्या असे लक्षात आले, तुम्ही केवळ मला विरोध करण्यासाठी, मला खोडून काढण्यासाठी बोलत असता. अहो, काय बोलताय बळवंतराव? असू द्या, हरकत नाही. माझा आक्षेप इतकाच आहे, सार्वजनिक काकांसारखे द्रष्टे नेते ज्यांच्याकडे हा समाज डोळे लावू नये, त्यांनी जर आजच्या पडत्या काळात आजच्या माणसासाठी काही केले नाही आणि उद्या जर या लोकांनी काकांकडेच पाठ फिरवली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. बरं, असे घडू नये हीच माझी इच्छा आहे. अहो हे बघा, You will see what punishment you get for the crime of a robbery. हो साहेब, आम्ही चोर नाही, दरोडेखोर पण नाही साहेब. हो साहेब, आम्ही विद्यार्थी आहे साहेब, आम्ही बाहेर नाही आलो. हो साहेब, आम्ही Shut up! We have a strong doubt. You guys are the robbers. Even if you are not, you might have a strong connection with them. Stop it! Stop it! Officer, please! Stop it! उठा रे, उठा. Do you have any evidence that will prove these young ones guilty? You two look like the breed of this bloody soil. Like these robbers? आम्ही या मातीची लेकरे आहोतच आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. राहिला प्रश्न यांचा, यांना अपराधी ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सिद्ध झालाय आणि तो झाला नसेल तर तो आधी सिद्ध करा, कारण तुमचाच कायदा सांगतो, एनी सस्पेक्ट इज इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. If you ever try to cross your limit, you will be put behind the bars along with them. तुमच्या सरकारने आणि त्या डॅनियलने कायमच मला तुरुंगात डांबण्याचे भय दाखवले, परंतु त्यांच्या दुर्दैवाने मी मागे हटत नाहीच. बरं का, आता असे करा, मला तुरुंगात न्याच, परंतु त्याआधी माझ्या हातून तितक्या पात्रतेचा गुन्हा तरी घडू द्या. पण काळजी करू नका, तोही दिवस आता फार दूर नाही. Who are you, insolent boy? बळवंत गंगाधर टिळक. कधी डेक्कन कॉलेजला येऊन विचारा, माझी पत्रिका सांगतील सगळे, किंवा तुमच्या त्या डॅनियल साहेबांना विचारा, त्यांचा माझ्याशी खास स्नेह आहे. परंतु तूर्तास या मुलांना सोडून द्या. यू हॅव टू लेट देम गो ॲज पर योर लॉ. Am I right? चला रे, थांबा. निघण्यापूर्वी हे डोळे नीट बघून घ्या. अन्याय, अत्याचार आणि जुलमाचं जिवंत रूप आहे हे. मला यांचाच सूड घ्यायचा आहे. कधी जर तुम्हाला असे भासले की तुमच्यातला अग्नी शमतोय तर हे डोळे आठवा आणि तुमच्यातला ज्वालामुखी दगदगता ठेवा. We will see. असू द्या, असू द्या. हे, तू गुरुजींच्या तालमीत होतास ना? अरे,
काय करतोयस? काय करतोयस आणि कोण आहेस तू? तुम्ही कोण आहात? माझ्या घरात मलाच विचारतोस मी कोण आहे? तू कोण आहेस? मी धोंडीबा. कोण धोंडी? मला या घरात घरगडी म्हणून नेमले. कुणी नेमलंय? वहिनी. तू कसला हाक मारतोस? मीच मारतो. थांब. भामे, वहिनी. भामे इथे ये. वहिनी. अहो कोण आहे हा? काय करताय हे? हा काय करतो इथे? अहो तुम्ही सोडा भाऊ आधी त्यास. तुला सरपणासाठी लाकूड काढून ठेवायला सांगितलं होतं, आणलंस? नाही. मग कशासाठी थांबलायस? निघ. तुम्ही किती रागवता. आता हा कशा झाला घरी? आणि आपल्या घरी गडी आवाज ह्याची काय आवश्यकता? अहो ऐकून तरी घ्या. हा मुलगा पार नगरकडून आला इथे. अनाथ आहे बिचारा. कुटुंब उद्ध्वस्त झाले दुष्काळामुळे. ना छप्पर ना कोणी माणूस आधाराला, म्हणून मामंजीच म्हणाले त्यास की थांब इथे. आणि मानी आहे हो मुलगा. म्हणाला असेच नुसते उपकार नको, मला काहीतरी काम द्या, म्हणून त्याला ठेवले. आणि तसे लखोबा नसतात ना आता फार वेळ इथे. कोणीतरी हाताशी असलं. लखोबा घरगडी म्हणून नव्हे तर घरातला सदस्य म्हणून राहत होता. आणि आपल्या लग्नाच्या वेळेस सबंध घर त्याच्या खांद्यावर ठेवून आम्ही तुमच्याकडे आलो होतो. या मुलाची नजर मी आता दुरून पाहिली. तो हाताळ असणार. ऐक माझे. अहो असे काय करताय? एका अनाथ मुलावर असा आळ घेताय तुम्ही? इतकी माणुसकी शिल्लक नाही तुमच्यात? एरवी इतके देशासाठी आणि माणसांसाठी कार्य करायचं वगैरे म्हणता, आणि आता आम्ही तेच घरात केलं तर आम्हाला असं बोलताय? मी फक्त एवढा सल्ला देतोय. चांगुलपणा दाखवण्याच्या नादात इतकेही भोळे होऊ नका की नंतर पश्चाताप करत बसावा लागेल. समजले? पायाकडे असू दे लक्ष. हो तिथेच आहे. आश्चर्य. कोणीच कसे दिसत नाही. घरात देखील विशेष हालचाल दिसत नाहीये. हाक मारून बोलवावे का? नकोच, परत जावे. पण जेवणाचे काय? उपाशी राहावे लागेल. कोणी आहे का घरात? साठे आहात का घरात? कोण आहे? क्षमा करा, मी गोपाळराव आगरकर. साठे आहेत का? नाही, ते बाहेर गेले. म्हणजे घरातलं धान्य कमी झालंय आणि म्हणून त्याचा भरणा करण्यासाठी ते गेले. आपलं काही काम होतं का? अहो कदाचित आपण ओळखलं नसेल मला. मी आपल्याकडे वार लावून जेवणास येतो, त्यामुळे आज जेवण करायला. मी विद्यार्थी आहे. मी डेक्कन कॉलेजमध्ये शिकतो. अहो ताई, आपला वाढपी ओळखतो मला. असू दे असू दे. म्हणजे मी संशय नाही घेते तुमच्यावर, पण काही झालंय का? नाही म्हणजे मी चुकीच्या वेळी तर आलो नाही ना? नाही. हे बघा, तुम्हाला कल्पना आहेच सध्या दुष्काळ किती भयान रूप घेतोय. हो, धान्य सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे. आणि त्यात आमच्या नातेवाईकांना आम्हाला धान्य पुरवावं लागतं. अहो, घरातील मुलं बाळ उपाशी राहतात की काय अशी अवस्था आलेली आहे. आणि तसं असताना बाहेरच्या कुणाला जेवण देणं जड जातंय आम्हाला. पण आमचं हे ऐकत नाही. तो त्यांना इतरांची दुःख दूर करायची असतात. पण तुम्ही सांगा, असं घर उघड्यावर टाकून समाजसेवा येईल का करता? हे बघा, एक आई म्हणून माझं हृदय तुम्ही समजून घ्या. शिवाय सारा किती वाढलाय. सगळ्या बाजूनी आमची कोंडी झाली. हो नाही, तुमचा निर्णय अजिबात गैर नाहीये. मला अगदी पटतंय तुम्ही जे काही बोलताय ते. हे बघा, मी अगदी मनावर दगड ठेवून सांगते, पण यापुढं वार लावून जेवायला देणं आम्ही थांबवलंय. हे बघा ताई, तुम्ही अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. आणि तुम्ही आजवर इतक्या गरजूंची पोटं भरलीत, त्याचं पुण्यच मिळालंय तुम्हाला. आणि मी याआधीही म्हणालो होतो, अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा विचार करणं ही काही चूक नाहीये. आणि मला खात्री आहे की
सगळं पूर्ववत झाल्यावर तुम्ही पुन्हा आपलं दातृत्व दाखवाल. नक्कीच. पण यावेळी मात्र मला क्षमा करावं. हे बघा, क्षमा मागू नका. खरं तर चूक माझीच आहे. आपल्यावर संस्कार झालेत की दानशूर असावं तर करण्यासारखं. पण आजच्या काळात त्याला असहाय्य करणारी स्वतःची कारणे असतील हे विसरून गेलोय आपण. तुमचे आभार मी परत फेडू शकेन का नाही मला माहित नाही, पण येन केन प्रकारेनं त्याची परतफेड करू शकलो तर स्वतःच भाग्यवान समजेल. येतो. थांबा. आलाच आहात तर असं रिकामी हाती जाऊ नका. मी आलेच. घ्या. किमान गूळ आणि शेंगदाणे तरी खाऊन जा. परिस्थिती पण कशी क्रूर असते बघा. म्हणावं तर गोड खायला देते, म्हणावं तर कावळ्याचा घास म्हणून जेवण देते. तुमची हरकत नसेल तर मी या रांजणातले पाणी प्यायले तर चालेल का? म्हणजे मध्यरात्रीपर्यंत भूक भागेल आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे. ए मुला, इकडे. धोंडीबा नाव आहे माझं. हा तेच धोंडीबा. काय करतोयस काम? काकांनी मला झाडांना पाणी घालायला सांगितलंय. काकांनी सांगितले? हा. असू दे, आता काही करू नकोस. घरातली इतर मंडळी कामे करतील. तू चल माझ्यासोबत. तुमच्या सोबत? कुठे? तालमीत व्यायाम करायला चल. नको नको, हे काम खूप महत्वाचं आहे. नाही केलं ना तर काका ओरडतील मला. मी त्यांच्याशी बोलेन. मी बोलल्यानंतर तुला कोणीही काहीही बोलणार नाही. चल पाहू. अहो पण. अरे हे काय, पाणी सगळं तसंच आहे. अजून झाडांना पाणी घातलंच नाहीस आणि अजून जमीन झाडून व्हायची, सडा सारवण व्हायचंय. इथं कशाला घुटमळतोयस? हो, मी तेच करणार होतो पण दादानी मला अडवलं. ते म्हणाले नको करू म्हणून. नको करू का बरं? ते बोलले तालमीत चल व्यायामाला. काय? हल्ली थोडा जरी हवामानात बदल झाला तरी त्याचा परिणाम होतोय तब्येतीवर. काय कारण असावे? एक वेळचे जेवण कमी केल्याने प्रतिकार शक्ती कमी होत असेल. हो, असेलच. परंतु पर्याय नाही. ₹5 निबंध स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते. त्यातील आता फक्त ₹5 रक्कम शिल्लक आहे. काय करता येईल? जगण्यासाठी जेवण गरजेचे आहे, परंतु इतर जबाबदाऱ्यांसाठी या पैशांचा संचय असणे आवश्यक आहे. परिस्थिती मला खुणावते. अहो काय म्हणतोय हा? अगं मी त्यास इतकंच म्हणालो. अहो तुम्हीच म्हणाला तालमीत चल म्हणून. तालमीत कशाला जायला हवंय सगळ्यांनी? घरातली कामं कोण करणार मग? तुला काय करायचं ते काम कर. झाडांना पाणी घाल बाबा. तू परसदार झाडून घे आधी. बर, परसदार झाडून घे. जा जा. चालेल, जातो. माझा त्या मुलावर मुळीच विश्वास नाही. आपण त्याला घरापासून शक्य तितके दूर ठेवावे. काकांनी देखील त्याला का ठेवले, असे का वागतायत मला कळत नाही. मला तर तुम्ही असे का वागताय तेच कळत नाही. म्हणजे सारे काही माझेच चूक का? अहो असं म्हटलंय का मी? पण त्यांनी सुद्धा काहीतरी विचार करूनच ठेवलं असेल ना त्यास इथे.
आणि तुम्ही सुद्धा असे सतत संशयाने नका बाई बघत जाऊ. आपल्या अशा वागण्याने चांगली माणसं सुद्धा दुरावतात. त्यापेक्षा पुरे. आता सकाळ सकाळी माझे आचरण कसे असावे यावर तुझे प्रवचन नको. अगं बाई, मी कोण तुम्हाला प्रवचन देणार? नाही, त्यापेक्षा तुम्ही तालमीतच जा. कसे वेळेवर घरी परत या फक्त. विनाकारण विलंब नकोय. तर आम्हाला काही बोलूच देऊ नका. आणि आम्ही काही बोलायला गेलो की अशी कारणे देऊन आमचं तोंड बंद करा.